गेल्या काही दिवसापासून येत होती, जेव्हा शिवसेना हा पक्ष फोडला, पक्ष चोरला. आता ह्याच्यामध्ये एक सांगतो तुम्हाला, शिवसेनेचं नाव आणि निशाणी ही गद्दाराला दिली. निशाणी ही गोठवली पाहिजे आणि नाव दुसऱ्याला देण्याचा अधिकार निवडणूक आयुक्ताच्या बापाला नाही. तो मी मानायला तयार नाही, हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय. कारण शिवसेना हे नाव माझ्या वडिलांनी दिलेलं आहे, ते बदलण्याचा अधिकार ह्या देशात कोणालाही नाही आणि तो मी ऐकणारच नाही, मानणारच नाही. तेव्हा शिवसेना ही शिवसेनाच आहे, ती दुसरी आहे ती शहासेना आहे. त्याला तुम्ही शहासेना द्या, नाव द्या आणि त्यांना काय तोफ द्या, अणुबॉम्ब द्या, विमान द्या राफेलचं निशाणी म्हणून, चालेल मला. याला न्यायालय किती जबाबदार आहेत? आता मधल्या काळामध्ये सगळेच म्हणतात ना की न्यायालयाने, म्हणजे हेच आत्ताचे जे सरन्यायाधीश आहेत तेच म्हणाले की न्याय नाकारणं म्हणजे न्याय नष्ट करणे, डिस्ट्रॉय करणे. कारण आता नवीन केस झाली आमची 6 खासदारांची. हो, तेच मी विचारतो. म्हणजे पहिला निकाल लागायचा आहे आणि दुसरी केस चालू झाली. या सगळ्याचा निकाल, पहिल्याचा निकाल लागत नाही. या सगळ्याचा निकाल आता ही जनता लावेल. हा जो पैशाचा खेळ महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेला आहे, हा इतका पैसा येतो कुठून? 50-50 कोटीला जर आमदार खासदार विकले जातात, 50 कोटी लहान रक्कम नाही आहे उद्धवजी, तुम्हालाही माहिती आहे. हा पैसा एवढा कुठून येतो? का मिसिंग लिंकमधून येतो, की खड्ड्यातून येतो, का घरी छापतात, की घरी छापतात, का पाकिस्तानातून येतो? नाही, हे एकदा लोकांना कळलं पाहिजे. तुमचं काय माहित, हा पैसा येतो कुठून? सरकार बदलल्यानंतर पहिला शोध तोच लावावा लागेल. हा पैसा आला कुठून आणि गेला कुठे? कारण हे फार फार वाईट चाललेलं आहे. म्हणजे तुम्ही काही करा, मी तुम्हाला विकत घेऊ शकतो, ही मस्ती फार वाईट आहे.